नमस्कार. श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरगुती साहित्याचा वापर करून हॉटेल सारखी मस्त असं झणझणीत गावरान पद्धतीने अंडा करी, तेही घरगुती मसाले वापरून. तर चला पाहूया. तर इथे आपल्याला अंडा करी करण्यासाठी सर्वात प्रथम अंडे बॉईल करून घ्यायचे किंवा शिजवून घ्यायचे. तर इथे मी 5 अंडे घेतले आहेत, ते आता शिजवून घेणार आहे. तर चला आता अंडे शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे अंड्याची जी वरची साल आहे ती सहजासहजी व्यवस्थित निघून जाते, चिटकत नाही. तर चला आता इथं आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी काही मसाला तयार करायचा आहे किंवा वाटण तयार करायचं आहे. सिंपल आणि सोप्या पद्धतीने अशी गावरान झणझणीत अशी अंडा करी तयार होते. तर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये असे उभे काप करून घेतलेले खोबरे घेतले. ते आपल्याला सर्वात प्रथम गोल्डन होईपर्यंत असं तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे. त्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या त्यासोबत व्यवस्थित असं भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये एक चिरून घेतलेलं टमॅटो, ते सुद्धा आपल्या त्यासोबत व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. त्यानंतर हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर आणि अद्रक टाकून घ्यायचे आहे. आणि हे वाटण थंड होऊन आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची, की ज्यानी करी एकदम मस्त अशी मिळून येईल, मस्त अशी दाटसरपणा येतो. कोणतंही वेगळं साहित्य न वापरता मस्त अशी तरी येते आपल्या करीला. तर बघा इथे अंडे शिजलेत, थंड सुद्धा झालेत. तर इथे आपण थंड पाणी टाकून हे अंडे व्यवस्थित सोलून घेऊया. बघा मीठ टाकल्यामुळं अंडे सहजासहजी जे अंड्याची साल असते ती व्यवस्थित निघले जाते. तर अशा प्रकारे आपण सर्व अंडे सोलून घेऊया. तोपर्यंत अंडे सोलून घेऊया, तोपर्यंत आपण जे कांदा टमॅटो वगैरे जे साहित्य आहे भाजून घेतलेलं ते थंड होईल. चला इथे माझे सर्व अंडे सोलून झाले आणि जे आपल्याला वाटण तयार करायचे ते सुद्धा थंड झाले. तर आता ही मिक्सरमधून आपण बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. इथं आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला जर गरज पडली तरच 1-2 चमचे टाका. इथे मी पाणी न टाकता ही जी फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे. हे तुम्ही तुमच्याकडे जर पाटावर वाटा असतो त्याच्यावर वाटून घेतलं तर करीला टेस्ट खूप छान येते किंवा भाजीला टेस्ट अजून खूप छान येते. तर अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. तर आता ज्या कढईमध्ये आपण वाटण तयार करून घेतले त्याच कढईमध्ये मी तेल थोडंसं टाकून काही खडे मसाले टाकलेत. खड्या मसाल्यामध्ये मी फक्त तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकलाय. तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही खडे मसाल्याचा वापर करा. त्यानंतर आपण जी फाईन पेस्ट तयार केलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर घरगुती आपल्याला हळद, काळा मसाला, लाल तिखट टाकून घ्यायचंय आणि धने पावडर टाकायचे आणि 2-3 चमचे मस्त असं कडकडीत गरम केलेलं पाणी टाकून हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचंय, म्हणजे त्यावर मस्त असं कलर येतो आणि मस्त असं तेल सुटतं. म्हणजे जी आपली अंडा करी आहे ती मस्त असे झणझणीत कलर तर एवढा मस्त येतो त्याला आणि एकदम तरीवाली अशी गावरान पद्धतीने आपली करी रसा तयार होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जरूर एकदा घरी ट्राय करा. तर बघा इथे आता या कढईला उकळी आली आहे. त्यानंतर आपण जे बॉईल करून घेतलेले अंडे आहेत त्याला आपल्याला चाकूच्या साहाय्याने अशी रेषा पाडून किंवा असं चमच्याने आपल्याला लाईन पाडून ते उकळत्या करीमध्ये टाकायचे आहेत आणि 3 मिनिटं त्या करीसोबत आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे, की ज्याने जी करीची पूर्ण टेस्ट त्या अंड्यामध्ये उतरल आणि अंड्याला टेस्ट खूप अजून भारी येईल. त्यासाठी आपल्याला हे 3 मिनिटं व्यवस्थित करीसोबत शिजून घ्यायचे. तर बघा इथे 3 मिनिटं अंडे व्यवस्थित असं करीसोबत शिजून घेतले. तर करीला मस्त असं रशाला कलर आलाय, मस्त अशी आमटी तयार झाली अंड्याची किंवा करी तयार झाली, झणझणीत अशी आमटी तयार झाली. तर अशा प्रकारे तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. तर आता यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही मस्त गरम बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी भातासोबत सर्व करायची. तर चला आता मला तर खूप भूक लागली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.